कोल्हापूरच्या विशाळगड परिसरामधला गजापूर आहे. या ठिकाणी रविवारी जी दंगल झाली आणि त्यानंतर जे अतिक्रम विशाळगडावरती आहे आणि या विशाळगडाच्या अतिक्रमणानंतर गजापूरमध्ये जी घरांची नासधूस झाली. सध्या आज अजितदादा उपमुख्यमंत्री आज कोल्हापूरच्या विशाळगडच्या या गजापूरच्या परिसरामध्ये आहेत. विशाळगडावरचे जे रहिवासी आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांची काय भावना आहे अजितदादांच्याकडे हे आपण जाणून घेऊया. काय नेमकी भावना आहे अजितदादांच्याकडे आपली? अजितदादांच्याकडे आमची हीच भावना आहे की आमची जी आता राहती घरं आहेत ती त्यांनी कायम करून द्यावी, ऑर्डर करून. आत्ता परिस्थिती आमची खूप बिकट आहे. पावसातून आम्हाला बाहेर काढून आमची घरांची मोडतोड करायला लागल्यात. प्रशासनाला दबाव आहे की ही घरं तुम्ही तोडायलाच पाहिजेत, नाहीतर संघटनेकडून तुमचं आणि काही सुद्धा होऊ शकते. म्हणजे तोडफोड संघटनेकडून अजून तोडफोड होऊ शकते. प्रशासन सरळ आम्हाला हे सांगतंय की प्रशासनाकडून आम्हाला हे आहे, दबाव आहे की तुम्ही जर हे तोडायला हे करायला दिलं नाही तर संघटना अजून सुद्धा काही पण करू शकते. सध्या तुम्ही विशाळगडच्या परिसरामधल्या वरती गडावरचे तुम्ही चालत आलाय. आज अजितदादा आलाय म्हणून तुम्ही भेटायला आलाय. गाड्या आता वरती तिथं नेमकी काय स्थिती आहे? कारण आता स्थिती अशी आहे, जर दादांनी आम्हाला मदत दिली नाही तर आम्हाला असं वाटतं की आम्हाला स्वतःहून कड्यात उडी मारायला पाहिजे अशी परिस्थिती झाली. गाड्या ठेवलेल्या नाही, आम्हाला काही ठेवलेलं नाही. आम्हाला औषध उपचारासाठी आम्हाला खाली यायला लागते. आता परिस्थिती अशी आहे की आम्हाला खाली यायला सुद्धा देत नाहीत आणि वरती पण आमच्यापर्यंत कोण येत नाही. 11 वाजता निघालेले आम्ही चालत आलेले इथपर्यंत गडावरून चालत तिथं आता किती अतिक्रम जे होतं किंवा जे 100 पर्यंत झालेले काढलेले अजून चालू आहे. 7-12 पण तोडतात आहे, अतिक्रम पण तोडत आहे. असं नाही का अतिक्रमच नाही, स्टे म्हणजे कोर्टामध्ये जे ऑर्डर आहे ती देखील केस आहे त्यांची स्टे पण तोडायला लागले. आमची आजीदादाकडे एकच विनंती आहे की आजीदादांना आमच्या गावात येऊन आमच्या सर्वे पाहणी करावी. फक्त गोर गरीब आहे आम्ही, कुठे जाणार आम्ही? फक्त गडावर कुठे जाणार आम्ही? गडावर विशाळगडवर अजितदादा यायलाच पाहिजे आमच्याकडे. आता तुम्ही फक्त गजापूरमध्ये इथं भेटायला आलाय अजितदादा? भेटायला आलाय त्यांनी, वर आमच्याकडे यायलाच पाहिजे. आमची वरती गडावरती जी तोडफोड झाली ती लोक कोण होती? साधारण वरती तोडफोड झाली ती कोण होती? संघटनाचीच आहे. शासन म्हणतात पण आम्हाला वाटत नाही ते प्रशासन. आता तुम्ही नेमकं कुठं राहताय? पण नेमकं आम्ही गडावरच राहतो, विशाळगडावर राहतो. काय सांगाल? खरं तर आज अजितदादांनी भेट देत आहेत, काय तुमच्या अजितदादांची मागणी आहे? अजितदादांच्याकडे आमची हीच मागणी आहे की आमची आहेत ती राहती घरं कायम करावी. त्यांनी आम्हाला शमेज भीक घालावी. आम्हाला तिथं आमची राहती घरं आहेत ती कायमस्वरूपी करावीत. आत्ता परिस्थिती अशी आहे की राहत्या घरातनं आम्हाला काढून आमची मोडतोड करायला लागल्यात. पावसाचे दिवस आहेत, अजिबात म्हणजे आम्हाला कुठंसुद्धा आसरा नाही आहे, बाहेर बाजूला अजिबात नाही. आणि दादांनी वरती येऊन सगळी आमची जरा पाहणी करायला पाहिजे. काय तर अधिकारी फक्त येतात, बाकी सरकारी लेवलची माणसं वरती कोणच येणं झाले. खासदार म्हणा, मंत्री ज्यांनी आम्हाला मदत करतील अशी कुणासुद्धा वरती मदतीसाठी येणं झालेत. परिस्थिती खूप बिकट आहे गडावरची. घरातनं प्रशासनाला दबाव असा असल्यामुळं राहत्या घरातनं आम्हाला बाहेर काढून तोडफोड करायला लागलेलं आहे. लहान मुलं आहेत, जखमी माणसं आहेत, तिथं पण दगडफेक झालेले आहे. वरची हकीकत कुणालाच माहीत नाही आहे. फक्त माणसं गजापूरपर्यंत येतात आणि तिथलीच हकीकत फक्त गजापूरवाल्यांची माहीत पडलेली आहे. गडावरचं असं झालं आहे की वरती कुणाला यायला देत नाहीत, त्यामुळे आम्हाला काय माहीत पडत नाही. सरकारी अधिकाऱ्यांना फक्त माहीत आहे. आणि जी मंत्री लेवलची माणसं आहेत जी आम्हाला मदत करू शकतात त्यांच्या एका ऑर्डरवर आमची सर्व आम्ही व्यवस्थित होऊ शकतोय. त्यांच्यापर्यंत ही आमची हाक जाऊ दे आणि आम्हाला मदतीची ही होऊन दे. अजितदादांनी आम्हाला मदतीची साथ देऊन दे. ते आमचे घर आहे. 2 मिनिटं गडबड करू नका ताई, 2 मिनिटं थांबा. मला सांगा, खरं तर अजितदादा या ठिकाणी तुमची भेट घेण्यासाठी आलेले आहेत. काय त्यांच्याकडे तुमची आज मागणी आहे? की त्याने इथपर्यंत आले तसंच आमचे विशाळगडावर यावे. जे आमच्यावर अत्याचार होते ते अत्याचार आमचं बंद होऊन दे आणि राहते घर आम्हाला राहायला राहून दे, हे आमचं हे अभिमान आहे. मला सांगा, विशाळगडावर खरंच अतिक्रमण आपण केलेलं आहे का? काय अतिक्रम म्हणजे आमची घर आहे, ते घर आहे आमचे गाव. महसूल घोषित केलेलं आहे आमचं गाव. या ठिकाणी विशाळगडावरती जे आता प्रशासनाकडून जे अतिक्रम जे काढण्याचं काम चालू आहे असं प्रशासनानं सांगण्यात आहे. त्यातलीच या महिला आहेत, कुटुंबीय आहेत आणि यांना मात्र अजितदादा वरती गडावर येऊन त्यांची पाहणी करावी आणि पुनर्वसन करावं की जे घर तोडलेलं आहे ते पुनर्वसन करावं अशी या नागरिकांची मागणी आहे. दीपक सूर्यवंशी, कोल्हापूर, मुंबई तक. ओके, आता मी जरा करतो मला